बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन काल ठाणे महापालिका मुख्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक, TDRFचे जवान, महापालिका अधिकारी, कर्मचारी तथा नवनिर्वाचित नगरसेवकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा यावेळी आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहातील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त आत्ताच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची उपस्थिती ही लक्षणीय होती. ठाणेकरांच्या प्रतीक्षेत असलेली मेट्रो 4 आणि मेट्रो 4A यांच्या यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या असून लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत धावणार आहे. यामुळे ठाणेवासियांना लवकरच सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. या समवेत मेट्रो 5मुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि नवी मुंबई एकमेकांशी जोडली जाणार आहेत. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर 3री व 4थी मार्गिका, ईस्टर्न फ्रीवे विस्तार, कोस्टल रोड तसेच ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प वेगाने सुरू आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर सत्ता संघर्ष राजकारणापेक्षा राज्य, देश आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करायची आहे, असे प्रतिपादन श्री एकनाथ शिंदे केले. 77वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे राष्ट्रध्वजवंदन व भव्य संचलन समारंभ पार पडला. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना राज्य, देश आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आजचा दिवस हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. ज्या संविधानाने प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य दिले, त्या संविधानाचा आणि भारत मातेचा जय जयकार करण्याचा दिवस आहे. प्रजासत्ताक या शब्दात आधी प्रजा म्हणजे नागरिक आणि नंतर सत्ता येते, हे कधी विसरता कामा नये. सत्ता संघर्षापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो, ही शिकवण आपल्या संविधानाने दिले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व थोर स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारकांना विनम्र अभिवादन केले. देशाला स्वातंत्र्य आणि लोकशाहीची दिशा देणाऱ्या सर्व महान व्यक्तीप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारतर्फे पुढील वर्षभर सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता जपण्याचे कर्तव्य सरकार प्रामाणिकपणे पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 30 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याने सुमारे 40 लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. शासन आपल्या दारी हा उपक्रम देशातील एक यशस्वी आणि विक्रमी उपक्रम ठरला असून लाखो नागरिकांना त्याचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात 431 ग्रामपंचायतीमध्ये डोअर स्टेप डिलिव्हरी सेवा सुरू असून हजारो नागरिकांना घरबसल्या शासकीय कागदपत्रे मिळत असल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजावंदन सोहळ्यात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. भारतीय जनता पार्टीने परवानगी दिली तर यांचे नामोनिशाण संपून टाकू, मी आज परत बोलतो आहे, असा थेट इशारा देत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेने डिवचले. ठाणे, कल्याण, डोंबिवली येथे पक्षाने आदेश दिला म्हणून आम्ही ते मान्य केले. मनाला पटले नसले तरीही कार्यकर्त्यांनी सहन केले. पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्ही मान्य केला आहे, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मात्र याबाबत जाहीर प्रतिक्रिया देत शिवसेना शिंदे महिला प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांना लक्ष्य केले. गणेश नाईक, तुम्ही अवकातीत राहा. तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे. राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे भाजपचे गणेश नाईक, अशी जाहीर टीका ज्योती वाघमारे यांनी केली.
राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना रंगला होता. यामध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका केली होती. भाजपाने परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून टाकू आणि घोडे पण पलटी करून टाकू अशी थेट टीका केली होती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर हा वाद संपेल असे वाटत असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केले. यावेळी नाईक म्हणाले की एकेकाळी मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे लढू द्या. निवडणुकीनंतर ज्यांचे नगरसेवक जास्त निवडून येतील त्यांना मित्र पक्षाने पाठिंबा द्यावा आणि उर्वरित पदाची वाटणी करावी असे माझे मत होते. ही बाब मुख्यमंत्र्यांना सांगितली होती. त्याने त्यावर होकारही दिला आणि नकारही दिला नाही. आम्हाला अपेक्षा होती की कार्यकर्त्यांना संधी मिळेल, मात्र काही ठिकाणी ती संधी मिळाली नाही असे नाईक म्हणाले. मात्र आम्ही पक्ष आदेश पाळला आणि निवडणूक लढवल्या. मात्र आताही भाजपने आदेश दिला तर त्याचे नामोनिशाण मिटून टाकू अशी ठिकाण गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता केले. त्यामुळे मात्र राजकीय वातावरण चांगले तापले आहे. याबाबत शिवसेनेकडून देखील गणेश नाईक यांना आता लक्ष केले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याविषयी काही बोलतात तर तुमच्या आबरूचे ढेंडेवडे काढू. एकनाथ शिंदे यांचे नामोनिशाण मिटवून टाकणारा अजून जन्माला यायचा आहे. गणेश नाईक अवकाशात राहा. तुमची ख्याती फक्त पक्ष, कपड्याने बायका वारंवार बदलण्यासाठी आहे. ज्यांच्यावरची बलात्काराचे, विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत, जे स्वतःच्या मुलाला पितृत्व नाव देऊ शकत नाही, त्यांनी आमच्यावरती बोलू नये. ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक. अशा नाईकांचे सर्व काळे धंदे बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. अलीकडे गणेश नाईकांचा एकच धंदा झाला आहे, उठायचं आणि एकनाथ शिंदे यांच्यावर भुंकायचं. मात्र हाती चले बाजार, कुत्ते भोके बाजार अशी तुमची व्यथा आहे असेही ज्योती वाघमारे यांनी टीका केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षाच्या घोड्याचे लगाम खेचले गेले. शेवटी जे व्हायचं असतं तेच होतं आणि शेवटी भारतीय जनता हा शिस्तीचा पक्ष आहे. एकदा आदेश आला की तो पाळला जातो, कोणाच्या मनात इच्छा असो वा नसो. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली हे महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात बोलताना केले. ठाण्याच्या वंदे मातरम संघ आयोजित मागी गणेश जन्मोत्सव गणपतीच्या दर्शनासाठी वनमंत्री गणेश नाईक आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की नेत्याला जशी खासदारकी, आमदारकी मिळते तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी माझी इच्छा होती की ठाणे जिल्ह्यासह MMRDA परिसरामध्ये सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना लढू द्या. लढल्यानंतर मग पुन्हा ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा महापौर, त्याला सगळ्यांनी म्हणजे दुसऱ्या मित्र पक्षाने पाठिंबा द्यायचा. त्यानुसार दुसरी पद वाटून घ्यायची. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देखील बोललो होतो. त्यांनी यावर होकारकीही दिला नव्हता किंवा नकारही दिला नव्हता. आम्ही अपेक्षा करत होतो की कार्यकर्त्यांना आपली करामत करण्यासाठी संधी मिळेल. काही ठिकाणी दुर्दैवाने संधी मिळाली नाही तर काही ठिकाणी परिस्थितीमुळे ती संधी निर्माण झाली, असे नाईक म्हणाले. नवी मुंबईत देखील महायुती जागा वाटपावरून बोलणी झाल्या होत्या. ज्यावेळी मी शिवसेनेत होतो तेव्हा नवी मुंबईचा 5 वर्ष कारभार झाला. त्यानंतर मी राष्ट्रवादीत गेलो तेव्हा नवी मुंबईत 20 वर्ष मी राष्ट्रवादीचा कारभार पाहिला. त्यानंतर भाजपात मी आलो तेव्हा मी बोललो होतो, आता नवी मुंबईत भाजपाचा कारभार चालेल. आता महायुतीत 111 पैकी 57 जागा त्याने मागितल्या. म्हणजे मोठे भाऊ ते होण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे 25 वर्ष गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष गणेश नाईकांनी स्वीकारला त्या पक्षाला नवी मुंबईत यश मिळाले. त्या पक्षाला नवी मुंबईत मोठा होता आले. त्यामुळे आमच्या पक्षातील लोकांनी त्यांना सांगितलं, आम्ही तुम्हाला 20 जागा देऊ. यावर पुढे चर्चा होत राहिली. ज्या दिवशी अर्ज भरण्याचा दिवस आला तेव्हा त्यांनी सुद्धा AB फॉर्म वाटले आणि आम्ही सुद्धा वाटले. हे चांगले झाले, असे वक्तव्य नाईक यांनी ठाण्यात केले. हराया अभी हम लोगों को मुंब्रा को पूरा हरा कर देना आहे, असं नवनिर्वाचित नगरसेविका शहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं होतं. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार डावकरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर शहर शेख यांनी माफीनामा देऊन हे प्रकरण दप्तरी नोंदवणं झालं. मात्र त्यानंतर इम्तियाज जलील यांनी शहर शेखची पाठराखण करत तिच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला. यावरून पुन्हा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते नजीब मुल्ला यांनी शहर शेख आणि जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. मुंबऱ्यात फक्त तिरंगा चालेल, हिरवा नाही, असं नजीब मुल्ला म्हणाले. ते म्हणाले की लहान बालिश आहे, तिच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. निवडून आल्यानंतर तिने तरुणांना मदत केली पाहिजे, शिकवलं पाहिजे, पण तिने हुसकवण्याचा प्रयत्न केला. विषय संपलेला असताना त्यात तेल टाकण्याचं काम केलं, याचा निषेध आहे. मुंबऱ्यात फक्त तिरंगा चालेल, तसंच मुंब्रासहित संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून दाखवू, असं इम्तियाज जलील म्हणाले होते. त्याविषयी विचारलं असता नजीब मुल्ला म्हणाले की त्यांनी निवडून आलेल्या त्यांच्या 5 लोकांना 6 महिने टिकून ठेवावं, असेही ते म्हणाले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.